नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर। 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर महागाई भत्ता समवेत हे 3 भत्ते वाढणार। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। जानेवारी महिन्यात केंद्रातील मोदी सरकारने 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली। तेव्हापासून नव्या आयोगाची जोरदार चर्चा सुरू आहे। खरे तर नवीन वेतन आयोग हा प्रत्येक 10 वर्षांनी लागू होतो। सध्याचा 7वा वेतन आयोग 2016 मध्ये लागू झाला आणि नवा 8वा वेतन आयोग आता 2026 मध्ये लागू होणे अपेक्षित आहे। दरम्यान नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर देशभरातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे। नवीन वेतन आयोगात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आणि पेन्शनधारकांची पेन्शन मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। यासोबतच सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांच्या वेगवेगळ्या भत्त्यामध्ये देखील मोठी वाढ होणार आहे। 8व्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचे 3 भत्ते वाढणार। नव्या 8व्या वेतन आयोगात वैद्यकीय भत्ता सुद्धा वाढवला जाणार आहे। खरे तर वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात राष्ट्रीय राजधानी दिल्लीत स्कोवा मीटिंगमध्ये पेन्शनधारकांच्या फिक्स मेडिकल अलाउन्समध्ये वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता। सध्या संबंधितांना 1000 रुपये मेडिकल अलाउन्स दिला जातोय, मात्र यामध्ये आणखी 2000ची वाढ करून हा अलाउन्स 3000 रुपये प्रति महिना केला जावा असा प्रस्ताव या बैठकीत मांडण्यात आला। वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात आला आणि हाच प्रस्ताव नव्या 8व्या वेतन आयोगात सुद्धा सहभागी केला पाहिजे अशी शिफारस यावेळी करण्यात आली। यामुळे जर नव्या 8व्या वेतन आयोगात ही शिफारस स्वीकृत करण्यात आली तर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। या बैठकीत पगारासोबतच हाऊस रेंट अलाउन्स म्हणजेच घर भाडे भत्ता, HRA ट्रॅव्हल अलाउन्स म्हणजेच प्रवास भत्ता, महागाई भत्ता आणि मेडिकल अलाउन्समध्ये वाढ केली जावी अशी मागणी उपस्थित करण्यात आली होती। त्यामुळे आता या भत्त्यामध्ये नव्या 8व्या वेतन आयोगात किती वाढ होणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे। असा जर निर्णय झाला तर महागाई भत्ता कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात जोडला जाईल आणि मग महागाई भत्ता पुन्हा 0 होईल आणि त्यानंतर तिथून पुढे त्याची नव्याने मोजणी सुरू होणार आहे। धन्यवाद।